पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ. पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव कडाडले आणि त्यामुळे दरवाढ. वाहनधारकांच्या खिशाला कात्री. निवडणुका संपल्या की मोदींची वसुली सुरू. पेट्रोल डिझेल दरवाढीवरून काँग्रेसची टीका. महागाई मॅन मोदींनी जनतेवर हंटर चालवल्याचा काँग्रेसचा आरोप. एअर इंडियाचा प्रवासही महागला. इंधनाचे दर वाढले आणि त्यामुळे विमानाचे तिकीट महागलं. दिल्ली मेलबर्न तिकीट 2,76,000च्या घरात तर दरमहा 400 विमान उड्डाण रद्द. सामान्यांच्या खिशाला आणखी झळ. घाऊक महागाई 42 महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर. महागाईचा दर 3.88 वरून थेट 8.30%वर. घाऊक महागाईचा उच्चांकी भडका. इंधनाच्या बचतीसाठी राज्य सरकारची काटकसर मोहीम. मुख्य सचिवांचे 19 सूत्री आदेश लागू. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे परदेश दौरे तात्पुरते बंद. आठवड्यातून 1 दिवस बस, मेट्रो किंवा लोकलनं प्रवास बंधनकारक. कोकणातल्या बागायतदारांचा आज मुंबईमध्ये मोर्चा. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चा नेण्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी अजूनही ठाम. रुपाली चाकणकरांची ईडीकडून तब्बल 8 तास चौकशी. अशोक खरातशी कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचं चाकणकरांकडून स्पष्टीकरण. खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेंचं निलंबन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भांडेंचं निलंबन. नाशिक टीसीएस कंपनीतील प्रकरणानंतर पोस्ट कायद्यासंदर्भात नवा GR जारी. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार. मुंबईमध्ये आजपासून 10% पाणी कपात लागू. तलावातील पाण्याची पातळी खालावली त्यामुळे पाणी कपात. पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना करावा लागणार पाणी टंचाईचा सामना. म्हाडा घोटाळ्याच्या धक्क्यानं नाशिक पालिकेमधील नगररचना विभागामध्ये एकच खळबळ. अटकेच्या भीतीनं अनेक बडे अधिकारी भूमिगत असल्याची चर्चा. शहर अभियंत्यांसह कार्यकारी अभियंते अचानक रजेवर गेले. गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेचा आजपासून 18 मे दरम्यान रात्रकालीन विशेष ब्लॉक. कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल सेवांमध्ये बदल. नियमित रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही. मॉन्सून 48 तासांमध्ये अंदमानामध्ये दाखल होणार. राज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. तर राज्यामध्ये 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा सुद्धा इशारा. मुंबईमध्ये प्रेमसंबंधांमधून प्रियकराची हत्या. प्रेयसीनंच पती आणि भावासोबत रचला प्रियकराच्या हत्येचा कट. मृतदेह ड्रम मध्ये भरून फेकला गटारामध्ये. आणि होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली. मात्र इराणच्या नौदलाशी समन्वय साधणं अनिवार्य. ऊर्जा संकटात सापडलेल्या देशांना मोठा दिलासा.